त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। थोड्याच वेळात मनोज रांगेंची पत्रकार परिषद होणार आहे। सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज रांगेंशी चर्चा करणार आहे, तर सकाळी 10 वाजता शिष्टमंडळ रांगेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे। शिष्टमंडळाशी चर्चेनंतर पुढील भूमिका मनोज रांगे पाटील स्पष्ट करणार आहेत। तर चर्चेमधून मार्ग न निघाल्यास ते मुंबईकडे निघणारच या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। मनोज रांगे पाटील हे मुंबईच्या अगदी जवळ आलेले आहेत, मुंबईच्या वेशीवर ते धडकलेले आहेत आणि त्यामध्ये आता शिष्टमंडळ नेमकी काय चर्चा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? मनोज रांगे पाटील हे लाखो मराठा समाज बांधवांसोबत अंतिम लढाई असं म्हणत मुंबईच्या वेशीवर धडकलेले आहेत, तर दुसरीकडे सरकारकडून पुरेपूर प्रयत्न होताना दिसत आहेत त्यांची समजूत काढण्यासाठी। सध्याचे काय अपडेट्स? निश्चितच परा एकंदरीत ही अंतिम लढाई शेवटच्या टप्प्यात पोहोचलेली आहे आणि त्याचा शेवटचा टप्पा जो सुरू होणार आहे तो नवी मुंबई इथून। आपण आता आहोत ते वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये। मी तुम्हाला दाखवू शकतो की एपीएमसी मार्केटमधून आता मराठे जे आहेत ते एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात येण्यास सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी हळूहळू करत मराठ्यांचं जे भगवं वादळ आहे ते किती उग्र स्वरूप घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे याची प्रचिती इथे येऊ शकते। 10 वाजता मनोज रांगे पाटील आहेत शासनाच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि आपली भूमिका आहे ती जाहीर करणार आहेत। आणि म्हणूनच आता एकंदरीत रांगे पाटील नेमकी कोणती भूमिका घेत आहेत हे ऐकण्यासाठी आता मुंबई नवी मुंबई नव्हे तर राज्यातील सर्व मराठा बांधव आहेत ते या ठिकाणी एकवटत आहेत आणि या ठिकाणी आता सध्या तरी जे सूचक मंडळी आहेत निश्चितच चेतन आपण बघतोय मोठी गर्दी आहे आणि पुढे नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे। याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।